हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 24. लागवेग जाणोनी शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा साठावा घ्यावा. एक लागवेग जाणोनी शब्दाचा. श्री समर्थांनी फार सुरेख शब्द वापरला आहे. लागवेग, संगीतामध्ये स्वरांचा लगाव असा शब्द वापरला जातो. गायकाचा जो काही सूर असेल त्यात रागदारी गाताना त्या त्या रागामध्ये जे काही स्वर असतील, त्या त्या रागाचे जे काही चलन असेल ते कसे लाग, मोत्याच्या दाण्यासारखे कसदार आणि नेमके कोमल, मध्य, तीव्र किंवा जसे पाहिजे असतील तसे, तानपुरा आणि संवादिनीशी मिळते जुळते, आणि तेही वेग तबल्याच्या तालात, ठेक्यात, लयीत लागावे लागतात. म्हणजे ते गाणे झाले, तो नादब्रह्म, ब्रह्मनाद झाला. नाटकात किंवा सिनेमात अभिनयामध्ये हालचाल करताना जशी देहबोली महत्त्वाची असते, तसेच संवाद म्हणताना शब्द फेकही तितकीच महत्त्वाची असते. दोन्ही एकाच वेळी साधावी लागतात. याला त्यांच्या भाषेत टायमिंग साधणे असे म्हणतात. नकारात्मक किंवा सकारात्मक जशी गरज असेल त्याप्रमाणे देहबोली केली जाते आणि संवाद म्हटले जातात. उदाहरणार्थ, नकारात्मक गृहीत धरून हे वाक्य पहा. संवाद आहे, तू मला असे म्हणालास. येथे तूवर जोर देत, येथे तूवर जोर म्हणजे तुच्छता दर्शवली जाते. मलावर जोर म्हणजे अहंकाराचे दर्शन होते. असेवर जोर म्हणजे काय म्हटले त्याला महत्त्व आले. कोणत्याही शब्दावर विशेष असा जोर नाही म्हणजे केवळ सांगणे झाले. हे अशासाठी सविस्तर सांगितले की सद्गुरू जेव्हा प्रवचन देत असतो तेव्हा त्याच्या स्वरांमध्ये चढ उतार होत असतात. त्याचवेळी त्याच्याकडून देहबोली होत असते. ती देहाची हालचाल करत केलेली शब्दफेक असते. त्यावरून शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचा असतो. 2 आवाका पहावा मनाचा. येथे लक्षात घ्यावे की आपण या अगोदरच मन न केले आहे. आता मन आत्ममार्गी यात्रा करायला सामील झाले आहे. या दृष्टिकोनामधून येथे मनाकडे पहावे. त्याप्रमाणे या ओळीचा अर्थ आकलन करून घ्यावा, तरच ही ओळ सत्यार्थाने समजेल. श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे शब्दांचा अर्थ जाणून सद्गुरूच्या मनात नेमके काय आहे ते जाणून घ्यावे. नुसते शब्दार्थ समजून भाषा पांडित्याने विद्वत्ता पाजळून पुरे होत नाही. रुदन करत असलेल्या तान्हुल्याला उचलून घेताना हातामधून वात्सल्याचा पानाही सुटावा लागतो आणि तो त्या तान्हुल्यापर्यंत पोहोचवावा लागतो. तेव्हा तो रुदन थांबवून खुदकन हसतो. प्रवचन ऐकताना सद्गुरूच्या मनाचा वेध घ्यावा. त्याच्या मुखामधून व्यक्त होत असलेल्या शब्दांना त्याच्या अंतःकरणात नेमके काय स्थान आहे तेही जाणावे लागते. भाषा बहुअर्थी असते. देहबोली, शब्दफेक, त्यामागील भावना, यामुळे तेथे निर्माण झालेले वातावरण इत्यादी सर्वांचा वेध एकत्र घ्यावा आणि मग सद्गुरू नेमके काय सांगत आहे ते आकलन होते. शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा. अशा प्रकारे लागवेग आणि मनाचा आवाका जाणल्यावर प्रवचन ऐकताना किंवा वाचताना 2 शब्दामधील, 2 वाक्यांमधील, 2 ओळींमधील, 2 परिच्छेदांमधील गर्भित अर्थही जाणला गेला पाहिजे. गर्भित अर्थ कधीही त्या शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये
ओळींमध्ये, परिच्छेदांमध्ये सरळ व्यक्त होत नाही. तो बुद्धीला ताण देऊनच उमजतो. साटावा म्हणजे अंदाज घ्यावा, दखल घ्यावी. कारण येथे पुस्तकी ज्ञान उपयुक्त नसते. हा असा अंदाज त्या एकूणच प्रवचनाचे सारतत्व असते. अनेक प्रवचने ऐकल्यावर हा साठावा येऊ लागतो. आपल्याला सद्गुरूची भाषा पचनी पडू लागते. हरिओम. आता लगेच आपण पुढचा श्लोक, पुढची ओवी वाचणार आहोत. ओवी क्रमांक 25. अरे तू कोण कोणाचा, कोठोनी आलास कैचा. अरे तू कोण कोणाचा, कोठोन आलासी कैंचा. ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. एक प्रस्तावना विषय प्रवेश. श्री समर्थांनी ग्रंथारंभी यथाइष्ट वंदन केले. त्यानंतर श्री समर्थांनी दासबोध सांगून झाला तरीही शिष्यांची आशंका काही पूर्णपणे फिटली नाही. त्यामुळे शिष्य मूळ देवाला अनभिज्ञच राहिले असे सांगून शिष्यांशी संवाद साधला. शिष्यांची आणि त्यायोगे आपल्यासारख्यांची ही मूलभूत थोरल्या देवासंबंधीची ही अनभिज्ञता दूर व्हावी म्हणून आता श्री समर्थ आत्माराम या विषयाचे निरूपण करत आहेत. विषयाला सुरुवात करताना श्री समर्थ शिष्यांच्या माध्यमातून आपल्यालाही काही प्रश्न विचारत आहेत. हे असे काही प्रश्न आहेत की त्यायोगे ते प्रश्न म्हणजे आपल्यासाठी आत्माराम या ग्रंथाची प्रस्तावना आहे. त्यायोगे आत्माराम या ग्रंथाच्या विषयामध्ये प्रवेश होणार आहे. या प्रश्नांच्या माध्यमामधून श्री समर्थ आपल्याला आत्माराम या ग्रंथाची आपल्यासाठी असलेली निकड आणि थोरवी सांगत आहेत. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे या ग्रंथाचा गाभा आहे. ग्रंथाच्या सुरुवातीला श्री समर्थ फार मोलाचे आणि महत्त्वाचे प्रश्न विचारत आहेत, किंवा जास्त बरोबर म्हणजे ते काही प्रश्न उपस्थित करत आहेत. या प्रश्नांच्या आधाराने या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या उत्तरामधून ते आपल्याला आपली स्वतःचीच ओळख करून देत आहेत. त्यायोगे आपल्याला आत्मारामाचीही ओळख होणार आहे. यास्तव आता आपण एक एक प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि आपणच श्री समर्थांशी संवाद साधून या प्रश्नांच्या उत्तराची चर्चा करायची आहे. आपण श्री समर्थांची लेकरे आहोत. काही चुकले तर ते उलगडून दाखवायला, त्यात सुधारणा करायला श्री समर्थ समोर आहेतच. प्रश्न पहिला, तू कोण आहेस? श्री समर्थ आपल्याला विचारत आहेत की आपण कोण आहोत. आपण जर उत्तर दिले की आपण मानव आहोत, तर ते म्हणतात की तो आपल्या देहाचा प्रकार आहे, तो आपल्या योनीचा प्रकार आहे, ती आपली ओळख नाही. आपण जर उत्तर दिले की आपण देह आहोत, तर ते म्हणतात की देह जड असून तो मरणधर्म आहे, तो आपण धारण केलेला आहे. हातात पिशवी धरली म्हणजे आपण पिशवी असत नाही. सापडले. या चर्चेमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पिशवी धारण करणारे आपण असतो. तसे ज्याने हा जड मरणधर्मा देह धारण केलेला आहे तो मी आहे. प्रश्न दुसरा, तू कोणाचा कोण आहेस? ठीक आहे की तू देहधारी आहेस, परंतु पुढे श्री समर्थ विचारतात की आपण कोणाचे कोण आहोत. कारण आपण स्वयंभू नाही हे सूर्यप्रकाशा इतके सत्य सिद्ध आहे. आपण नक्कीच कोणाचे तरी कोणीतरी काहीतरी आहोत. लहान मूल बाजारात पिशवी घेऊन आले तर नक्कीच त्याला कोणीतरी आई वडील आहेत. त्यांनीच त्याला पैसे देऊन खरेदीला पाठवले आहे. आपण येथे जे आहोत
ते आपण येथे स्वतःचे स्वतः नाही आहोत. त्या लहान मुलाला पैसे आणि पिशवी कुणीतरी दिली आहे. तसेच आपल्याला प्रत्येक श्वासाश्वासाला ऊर्जा, चैतन्य, अस्तित्व कोठून तरी मिळत आहे. त्याचे आपण कुणीतरी आहोत. सापडले. या चर्चेमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जो आपल्याला श्वासाश्वासाला ऊर्जा, चैतन्य, अस्तित्व पुरवतो, त्यायोगे आपण आपला देह जीवित ठेवतो, तो परम मूलभूत थोरला आहे आणि आपण त्याचे अंशवंश आहोत. प्रश्न तिसरा. तू कोठून आला आहेस? श्री समर्थ आपण कोण आहोत हे सांगितल्यावर विचारतात की आपण कोठून आलो आहोत. ज्या अर्थी आपल्याला कोठून तरी दूरवरून ऊर्जा, चैतन्य, अस्तित्व मिळत आहे, त्या अर्थी आपले कुठेतरी मूळ ठिकाण नक्कीच आहे. आपण पहिले काम काय केले तर आपण सर्वप्रथम आपल्या सभोवती देह धारण केला. याचा अर्थ आपण बाह्यभागी राहू शकत नाही. आपण केंद्रबिंदूपाशी असतो. देहाच्या केंद्री आत अंतःकरणात आपण आहोत. यापेक्षा मोठा कोण आहे तर पृथ्वी, ग्रहगोल, तारे यांच्या बिंदूपाशी असलेला मोठा आहे. मग यापेक्षा मोठा कोण आहे तर पृथ्वी, ग्रहगोल, तारे अशा विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी जो आहे तो यापेक्षा मोठा आहे. मग यापेक्षा मोठा कोण आहे तर जो अशा सर्व विश्वांच्या केंद्रबिंदूपाशी आहे तो यापेक्षा मोठा आहे. मग यापेक्षा मोठा कोण आहे तर कोणीही नाही. कारण सर्व विश्वांचा केंद्रबिंदू हाच संपूर्ण ब्रह्मांडाचाही केंद्रबिंदू आहे. हाच मूलभूत आहे, परम आहे, हीच सुरुवात आहे. यापासून सर्वांना ऊर्जा, चैतन्य, अस्तित्व मिळते. सापडले. या चर्चेमधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आपण ब्रह्मांडाच्या केंद्रामधून आलो आहोत. ब्रह्मांडाचे केंद्र हे आपले मूलभूत स्थान आहे. आपण तेथील रहिवासी आहोत. हरिओम. याचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत.